थेट मुंबईत जाऊयात। विशाखा राऊत बोलतायत, त्यांचं नगरसेवक पद रद्द झालंय। एक महिना आधी त्याला माहिती होतं, त्याला स्वप्न पडलं होतं का नाही, त्यांनी वरनं दबाव टाकला आणि त्यांनी हे केलं की विशाखा राऊतचं हे तिकीट म्हणजे वरनं दबाव टाकून हा काही अंडर प्रेशर हा निर्णय आलेला आहे। आणि एक महिना आधी येऊन तो प्रभाकर शिंदे सगळीकडे सगळ्यांना भेटून गेला, शंकरवार साहेब त्यांनाही भेटून गेला की तुम्ही लवकरात लवकर हिचं डिक्लेअर करा सभागृहामध्ये, ओके। पण त्याच्या वेळेला ती नवीन अमेंडमेंट जी आली आत्ता 2026ची ती नंतर आली आहे अमेंडमेंट, नवीन एक 8-10 दिवसापूर्वी आली आहे की तुम्हाला अपील करायला डायरेक्ट रद्द होत नाही, तुम्हाला 3 महिने असतात कडे अपील करायची, अपिलेट बॉडीकडे, आणि 6 महिने त्यांना मुदत दिली आहे त्या अपिलेट बॉडीला की तुम्ही याचा रिझल्ट द्या आणि मगच काय तो खरा निर्णय लागतो। म्हणजे यापुढे तुम्ही सभागृहात पुढचे 3 महिने तरी येऊ शकता, 90 दिवस तुम्ही सभागृहात आहात, येऊ शकतो। आता काय एक्झॅक्टली हे मला माहिती नाही, कदाचित ते शिंदेनी जसं स्क्रुटिनी समितीवर दबाव टाकला तसा इथे दबाव टाकतील की हिला लवकरात लवकर रद्दबातल करा म्हणून। रद्द करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या प्रतिक्रिया देत होत्या प्रभाकर शिंदे यांच्यावर त्यांचा आरोप आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाकर शिंदे यांनी दबाव टाकून आपलं हे नगरसेवक पद रद्द करवलेलं आहे, मात्र 3 महिने आपल्याला अपिलेट ट्रायब्युनलकडे अपील करण्याची मुभा असल्याचंही त्या म्हणाल्यात।